वैभव मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना अनिल गोरिवले यांच्याकडून वैभव यांना मॅन ऑफ द मॅच प्रदान आणि लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. हा बॅट्समॅन साठी बॅटिंग वाले पाठवायचे आहेत. हे बॉटल एक भरून ठेवा तिथे, बॉटल भरून ठेवा, बॉटल भरून ठेवा तिकडे. सावली राकेश आणि रोड या दोन्ही कर्णनायकांनी लवकरात लवकर इकडे टॉस साठी यायचं आहे. सावली राकेश आणि रोड या दोन्ही कर्णनायकांनी इथे टॉस साठी यायचं आहे. तिथे आलेत बघा, टॉस साठी आलेत तो कोण आले बघा. ते कुठला नाही आलाय, रोडचं कर्णनायक असेल त्यांनी लवकरात लवकर इथे टॉस साठी यायचं आहे. असू दे बेस आहे जागेवर, जागे बेस आहे. आता चालू असणारा सामना मोरेआली वर्चस वाचिक ना, वाचिक 11 निशी कर्णकर आहेत का तिथे. रोडचे कप्तान निशी कर्णकर यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे क्रॉस करायसाठी. स्ट्राईकला संतनू नॉन स्ट्राईक साठी चांगली फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. आता मात्र पहिला चेंडू चांगल्या पद्धतीनं काय नाव आहे. आता या समालोचकाचं काम करणार आहे ते सम्राट कुमार गोसावी या ठिकाणी येतील आम्हाला सहाय्य करतील. बॉलरचं नाव काय आहे सांगा. रोड संघाने टॉस विन केलेलं आहे. लवकरात लवकर आपलं डिसिजन कळवायचं आहे आणि आता समालोचकाचं काम कोणचे हॅलो. आणि आता चालू असलेला सामना मोरेआली विरुद्ध वासिफ 11. कुठले आहेत आणि पहिल्या षटकाच्या 2 चेंडूनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 2 धावा. सामन्यातील पहिल्या षटक हाताळतो म्हणजे अमित तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आणि आता मात्र पुन्हा एकदा बीट करतो फलंदाजाला निर्धाव चेंडू. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे बिनबाद 2 धावा. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू आणि बाकी. पाहूया कशा पद्धतीने सामना करतील ते म्हणजे फलंदाज शंतनू आणि आऊ. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो तो म्हणजे शंतनू आणि खोदून काढलेला चेंडू खेळून जातो. 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न करतील का. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचे चेंडू आणि बाकी. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो तो म्हणजे शंतनू पुन्हा एकदा अमितचा सामना करेल. शेवटच्या पहिल्या षटकातील अजून शेवटचा चेंडू आणि बाकी. पुन्हा या खेळून काढलेला चेंडू 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का आणि दुसरा धावाचा प्रयत्न 2 धावा सुद्धा पूर्ण.
आणि या पहिल्या षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 6. गोलंदाजी करत असताना आम्ही त्याने पहिल्या षटकाच्या संपतीनंतर धावा खर्च केला त्या म्हणजे 6 धावा, बिनबाद 6 धावा. हॅलो हॅलो बंद आलेत बोल. हॅलो 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 हॅलो. आणि सामन्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी येतो तो म्हणजे गोलंदाज शाहिद. मोराळी संघाकडून गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे शाहिद. पहिल्या षटकाच्या कुठले आहे ते? वासिफ इलेव्हन संघाकडून गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे शाहिद. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. शाहिद प्रथमच सामना करेल आऊट आणि खेळून काढल्याचे चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न येईल का तर नाही. एका धावावर समाधान मानावं लागतं आणि या एक धावाच्या सहाय्याने धावसंख्या होते ती म्हणजे 7 धावा. अजूनही जे सलामी जोडी आले होते ती अजूनही टिकून आहे पण मात्र धावसंख्या काही मजबूत अशी आलेली नाहीये. कारण आपण पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा होता आणि या पहिल्या चेंडूनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 7 धावा. तर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो म्हणजे शंतनू आणि शंतनू सामना करेल तो म्हणजे शाहिद याचा. अजूनही दुसरा चेंडू. हॅलो 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 थोडा कमी. हॅलो. आणि तिसरा चेंडू. आता मात्र खेळून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का तर एकाच धावावर समाधान मानावं लागतं आणि या एक धावाच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 8 धावा. अजूनही या शेवटच्या षटकातील 2 चेंडू होणे बाकी. जर आपल्याला मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील. कारण आपण पाहतो जवळजवळ 8 चेंडूंचा खेळ झालेला पण अजूनही एक सुद्धा मोठी धाव आलेली नाहीये. सिंगल डबल पण असं करून चालणार नाही. कारण जर आपल्याला पुढे आपला संघ जिंकवायचा असेल तर धावसंख्या मोठी उभी करावीच लागेल. आणि शाहिद पुन्हा एकदा आऊट आणि पुन्हा एकदा बेट करतोय फलंदाजाला गोलंदाज शाहिद. 4 चेंडू अडकलतोय आणि धावसंख्या मात्र खर्च करतो म्हणजे वैयक्तिक 2 आणि या टोटल धावसंख्या होते ती म्हणजे 8 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. जर आपल्याला धावसंख्या बनवायची असेल तर या चेंडूवर मोठा फटका आणणे गरजेचं आहे. तर तो आऊ खेळेल का आणि शाहिदचा सामना करताना आऊ तर मात्र 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि वाईड प्लस 2 अतिरिक्त धाव आणि 2 धावा या टोटल 3 धावा. या 3 धावाच्या सहाय्याने धावसंख्या होते ती म्हणजे 11 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू होणे बाकी. पुन्हा एकदा सामना करेल तो म्हणजे आऊ शाहिद याचा पण त्यांच्या उजव्या साईडून मारा करेल आऊ. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर मोठा फटका खेळावाच लागेल पण नाही. रोखून धरतात गोलंदाज. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. ज्याच्या असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय पण नाही. 2 धावा. या 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13 आणि मोरे या संघाला जर जिंकायचं असेल तर त्यांची बॉलिंग होते बॅटिंग होते आणि जर वासिफ इलेव्हन या संघाला सामना जिंकायचा असेल तर 14 धावा बनवाव्या लागतील. 10 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान असणारं ते म्हणजे वासिफ इलेव्हन या संघासमोर. आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या 5 चेंडूमध्ये. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर
1-0 नंतर आलं वाईडवर आलं होतं 2 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा. तर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे आमिर आणि शाहिद या दोघांच्या मार्फत सुद्धा. कारण पहिल्या षटकाच्या टोटल धावा आल्या होत्या 6 आणि दुसऱ्या षटकानंतर धावा आल्या होत्या म्हणजे 7. 13 धावा होत्या. आणि चला तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे कारण आपल्याला अजूनही टोटल 7 सामने खेळायचे आहेत. चला मोरवाडी संघ शंतनू आपले लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि यानंतर होणारा सामना रोट विरुद्ध सावली आणि नाणेफेक जिंकतो म्हणजे रोट हा संघ. आणि निर्णय काय व्हायचा आहे रोट संघाने आपला निर्णय काय व्हायचा आहे गोलंदाजी. ठीक आहे. आणि आपण पाहतो चालू सामना वासिफ 11 विरुद्ध मोरवाडी. जर का वासिफ 11 संघाला सामना जिंकायचा असेल तर 10 चेंडू 14 धावांचं आव्हान आहे. पण बघूया आणि आपल्या गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो तो म्हणजे साईराज. वासिफ 11 संघाकडून आपला ओपनिंग प्लेअर पाहायला मिळतो ती म्हणजे वासिफ 11 संघाचा प्रतिनिधी यायचा आहे. तर आपल्याला फलंदाजी जोडी पाहायला मिळते ते म्हणजे थॉमस आणि कृष्णा. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो तो म्हणजे थॉमस आणि नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो तो म्हणजे कृष्णा. आणि गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतो तो म्हणजे साईराज. काहीतरी नाव आहे त्याचा. पण त्यांच्या डावासाठी मारत होता आणि पहिल्याच चेंडूवर परतावं लागतं ते म्हणजे थॉमस याला झेल बाद होतो आणि पहिल्याच चेंडूवर मोठा हादरा लागतो तो म्हणजे वासिफ 11 या संघाला थॉमसच्या स्वरूपात. आणि आता मात्र थॉमसची जागा सांभाळण्यासाठी कोण फलंदाजी मैदानात पाहूयात. माफ करा तर नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो तो म्हणजे अमीन. थॉमस याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो म्हणजे शाहिद. तर अजूनही जर काय सामना जिंकायचा असेल तर 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे. शाहिद प्रथमच सामना करेल तो म्हणजे साईराजाचा. पण त्यांच्या डाव साईडून मारा करेल शाहिदसाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा बीट करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट मिळतोय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे साईराजाच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे हादरे वासिफ 11 या संघाला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल ती म्हणजे साईराजाच्या माध्यमातून. आणि आता मात्र शाहिदाला पहिल्या चेंडूवर परतावं लागतंय गोल्डन बॉक्सच्या स्वरूपात. आणि शाहिद याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतो तो म्हणजे फलंदाज तन्वीर. पाहूयात साईराज. पहिल्या षटकातील 3रा चेंडू हॅट्रिक चान्स असणार आहे साईराजाला. कारण आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर थॉमस याला परतवलं होतं आणि त्यानंतर लगेचच शाहिद याला आणि 3रा चेंडू घेऊन पंचांच्या डावासाठी मारा करतील तन्वीरसाठी. पुन्हा एकदा त्रिफळाची हॅट्रिक साईराजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 14 धावांचं लक्ष असताना सुंदर अशी कंजूस अशी गोलंदाजी पाहायला मिळेल ती म्हणजे साईराजाच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूवर 3 मोठे हादरे लावले ते म्हणजे वासिफ 11 या संघाला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र 7 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असणार आहे.
सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली म्हणजे साईराजाच्या माध्यमातून अजूनपर्यंत अजूनही पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू होणे बाकी. जर का सामना जिंकायचा असेल मोरवाडी या संघाला तर 7 चेंडूमध्ये 14 धावा बनवावे लागतील. पण आपण पाहतो तर साईराजाच्या गोलंदाजीचा विचार केला तर सुंदर असे चेंडू हाताळतो ते म्हणजे साईराज. कारण पहिल्याच 3 चेंडूवर मोठे 3 हादरे लावत ते म्हणजे समोरील संघाला. जय कांबळे जेथे कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. जय कांबळे. पुन्हा एकदा साईराज प्रथमच नवीन फलंदाज उसामा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. 4था निर्धाव चेंडू पडतोय. 3 विकेट आणि 1 निर्धाव चेंडू. 4 चेंडूच्या संख्येनंतर धावसंख्या स्थिर राहते म्हणजे 0 आणि 3 विकेट. शेवटचा चेंडू असेल मेडनेर होईल का साईराजाच्या माध्यमातून. 3 विकेट 1 निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू. साईराज सामना करेल तो म्हणजे उसामा. पाहूयात निर्धाव चेंडू विकेट असणार आहे तर पाहतो पहिल्या षटकामध्ये 4 मोठे हादरे आणि मेडांवर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या तर झाल्याच पाहिजेत कारण आपण पाहतोय एकदा अतिटतीचा सामना असताना मेडन ओव्हर आणि त्याचबरोबर 4 मोठे हादरे मिळवून दिले ते म्हणजे आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही खातं उघडलेलं नाही ते म्हणजे वासेफिल होण्या संघाच्या आणि 4 गडी परतलेले आहेत तंबूच्या आसऱ्याला. आणि त्यानंतर ओसामाची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो तो म्हणजे बॅट्समॅन आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तो म्हणजे शंतनू. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो जुनेद. नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो तो म्हणजे आमीन. आणि आता मात्र हवेतून चला चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. माफ करा तर डेड बॉल असणार आहे हा. पडला पवीन. हो आता तोडला. काय समजलं काय बॉल निर्णय काय डेड बॉल. पंच निर्णय काय व्हायचा आहे डेड बॉल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पंचांच्या उद्या साईडून मारा करेल शंतनू आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका 6 धावन करता. आणि आता मात्र आपल्या संघाचं खातं उघडतो तो म्हणजे आमीन. खणखणीत असा मोठा फटका नाही कारण आपण पाहिलं होतं पहिल्या षटकात आला होता ओपनिंग प्लेअर सोबत पण त्याला काही स्ट्राईक मिळाली नव्हती. पण जेव्हा स्ट्राईक मिळाली तेव्हा मात्र पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतो. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका 6 अजूनही 4 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र 9 चेंडू असणार आहे. पंचांचा इशारा आणि 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न करतात 2 धावा पूर्ण. 9+2 आणि या धावांच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 9 धावा. 1 चेंडू 9 धावा. पहिल्या षटकातून पाहिलं होतं तर मेडन षटक आणि त्यामध्ये 4 विकेट. मात्र दुसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार आणि त्यानंतर मात्र 9 चेंडू आणि 9वर 2 धावा. तर खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळेल ती म्हणजे शंतनू याच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा शंतनू आमीन कारण
आम्ही याने मात्र पहिल्या षटकामध्ये पाहिलं होतं नॉन स्ट्रायकरवरचे फलंदाज चुका करत होते, ती चूक मात्र ते भरून काढतो आणि एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? दुसरा धावेचा प्रयत्न आणि आता मात्र फलंदाजाला परतावा लागतो जुनेद याला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असफल ठरतो आणि एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकतो ती म्हणजे 10 धावा. 14 पाहिजे ना, 4. अजूनही 3 चेंडूंमध्ये अजूनही 3 चेंडू आणि अजूनही 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळेल ती म्हणजे आमिन याच्या माध्यमातून. शंतनू आमिन आता मात्र बाद करतो. आमिन याला कमबॅक करतो शंतनू आपल्या गोलंदाजीतून, कारण आमिन याने स्ट्राईकवर येताच आपले इरादे स्पष्ट केले होते. मोठा फटका खेळला होता, त्यानंतर 9 चेंडू. पण आता मात्र तो शंतनू करतो कमबॅक आणि आमिन याला परतून लावतो आणि अजूनही 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असणार आहे. त्या आमिन याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे ग्राउंडमध्ये बॅट्समन. कोण आहे बॅट्समन तो? साईराज. तर 2 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा शंतनू काय करायला आपल्या संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा एक धाव पूर्ण आणि आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावा. अटीतटीचा सामना. जर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर एकतर गोलंदाजी करताना सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल ते म्हणजे साईराज याला, नाहीतर 3 धावा काढाव्या लागतील त्या म्हणजे फलंदाजांना, कारण कंपल्सरी चेस आहे. तर त्या दरम्यान हवे तुमचा लेफ्ट चेंडू झेल होईल का आणि झेल बाद. सामना जिंकतोय मोरयाली या संघ. सुंदर अशी गोलंदाजी पाहिली होती पहिल्या षटकात, त्यानंतर मात्र सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती आमिन याच्या माध्यमातून. पण आमिन याला काही फलंदाजांची साथ मिळाली नाही आणि मात्र पराभव पत्करावा लागतोय आणि सामना विन होतो तो म्हणजे मोरयाली या संघ. प्रत्येक डाकीला बोलवलं, प्रत्येक डाके कुठं असेल त्यांनी ताबा करा. प्रत्येक डाके